प्रिया अगं शांत हो, तू ऐकून तरी घे माझं. ही मुलगी अशी काय वागते सुहास? बघ आता मला काहीच ऐकायचं नाही. अगं त्या दिव्या एवढी stubborn मुलगी मी आतापर्यंत पाहिली नाहीये. नॉनसेन्स कुठली. अगं नाटक करत होती ती, तोंडावर खोटं बोलत होती ती माझ्या. हो पण तू माझं ऐकून तरी घे. हे बघ आज जे काही झालंय ना त्यावरून मी तिला सोडणार नाहीये. खूप राग आलाय मला तिचा. खूप अति केलंय तिने आणि इतकी डोक्यात गेली आहे ना माझ्या. आणि तुला काय वाटतंय मी शांत बसणार आहे का? किट्टू डार्लिंग आणि प्रिया, तुम्ही दोघी जरा शांत होता का? आपण याच घरात राहतोय, विसरलात का? आणि कुठलीही गोष्ट करताना त्याचा पुढे परिणाम काय होईल याचा विचार केला तुम्ही? आज मी माफी मागितली म्हणून सगळं निस्तरलं तरी. अरे म्हणून काय आपण सहन प्रिया, करायचं? तू पुढच्या वेळी या मेन गेटच्या बाहेर दिसशील. आणि काय ग कीर्ती, तू एवढं बेजबाबदारपणे वागलीस. आज मी जर नसतो तर तुम्ही तमाशाच केला असता. चंदन, हा बोल रे. अहो सर, काय केलं तुम्ही हे? तुम्हीच मला सांगितलं होतं ना दिव्याला तिकडे घेऊन जायला. आता हे सगळं प्रकरण जर माझ्यावर उलटलं असतं तर काय झालं असतं याची कल्पना आहे का सर तुम्हाला? आशू सरांनी तिकडे बघितलं असतं मला, त्यांना लक्षात आलं असतं की मी त्यांच्याच कंपनीत काम करतो आणि दिव्यावर माझं प्रेम आहे. दिव्यानेच मला सोडून दिलं असतं. हा प्लॅन होता का तुमचा? सुहास त्या माणसाला ना आधी तोंड बंद करायला सांग. एक्सक्यूज मी सर, जरा मॅडमला सांगा, राग मला सुद्धा येतो. ए मूर्ख. किट्टू डार्लिंग, हे बघ चंदन, तूही जरा शांत हो, पॅनिक होऊ नकोस. त्या चुकल्या आहेत पण मला सांग, प्रकरण हाताबाहेर तर गेलं नाहीये ना? जाता जाता वाचलंय. बरं मग आता पुढे काय? हे बघा, तुम्ही प्लीज काहीच करू नका. आता जे काही करायचं ना ते मी करतो आणि नीट करतो. ओके, थँक्यू. हा ठीक आहे. काय करायचं काहीच कळत नाही. काहीच सुचत तर नाही वंदे, पण काहीतरी व्यवस्था होईल वंदे. निघल काहीतरी मार्ग निघल. बघ उगा टेन्शन घेऊन नको राहूया आपण. आई, झाली का पैशांची व्यवस्था? जमले पैसे? नाही अगं, तुझे काका आले होते आता, त्यांच्याशी पण तेच बोलत होतो आम्ही. हे घर गहाण टाकून. आई प्लीज हा, हे सगळं सांगत नको बसू आता मला. काय करायला लागणार आहे, काय नाही करायला लागणार आहे. आणि नसेल होत पैशांची व्यवस्था ना तर नका करू लग्न माझं. पण हे सगळं सांगत नको बसू मला. अगं जगात काय फक्त तुझ्याच मुलीचं लग्न होत नाही. आणि काय का शिवा, नको तेव्हा मोठ्या मोठ्या बाता मारत बसतेस तू. बाबांनी मला ह्याची जबाबदारी दिली आहे, त्याची जबाबदारी दिली आहे. प्रत्यक्षात काही घडत नाहीये तुझ्याकडून. एवढं काय करायचंय लग्नासाठी? एवढं तर लागणारच आहे ना मला. साधे पैसे जमा होत नाहीये तुमच्याकडून. दिव्या थोबाड सांभाळून बोला. कोणाशी बोलते कळतंय का तुला? आमचं काय होतंय ते आमचं आम्हाला माहिती. काय झालं एवढं? जरा काही बोलायला गेलं की मला शांत बसवता तुम्ही. मला काय झालं याचं तुम्हाला काही वाटत नाही का? नाही, तुम्ही पैशांची व्यवस्था करा, नाहीतर मी लग्नात उभी राहणार नाही. कळलं शिवा? दिव्या थोबाड वर करून बोलू नका, सांगून ठेवते. बोलणार बोलणार म्हणून सांगते, टाकीन थोबाड फोडून. आई आजी, हे बघ शिवा, तू
तू आता तिची बाजू घेऊन बोलू नगस हा. अगं इतका चांगुलपणा चांगला नसतोय. बघतीस ना कशी थोबाडवर करून बोलती ते. हे बघा, एक मिनिट तुम्ही माझं जरा ऐकाल का? तुम्ही अजिबात काहीही टेन्शन घेऊ नका. जे काय करायचं ते मी बघते. काय करणार आहेस तू? हा, काय करणार आहेस? कुठनं पैसा आणणार आहेस सांग की. आजी ते सगळं मी तुला नंतर सांगते ना. आता आपल्याला जे काही करायचं ना ते सगळं दिव्यासाठी करायचंय. हा, कुठनं आणणार आहे पैसा? आजपर्यंत मी ज्या ज्या गोष्टींवर प्रेम केलं ती गोष्ट एक एक करून माझ्या आयुष्यातनं निघून गेली. आधी पप्पा गेले, चक्कूला गेला, तुला तर मी स्वतःहून लांब करते हे माहित असून की पप्पाची सगळ्यात लाडकी आठवण तू आहेस. तू सोबत असलीस ना, पप्पा सोबत आहे असं वाटतं. पण मी हे सगळं मुद्दामून नाही ना करत आहे. मी पप्पाला शब्द दिला होता, दिव्याची काळजी घेईन. आणि आता तर तिचं लग्न आहे तर मला हे करावंच लागेल. पण तू ना सॉलिड आहेस यार. आजपर्यंत तू जेवढी माझी साथ दिली आहेस ना तेवढी कोणीच नाही दिली. पण माझे हात बांधले गेले हे सगळं माहीत असून पण मी काहीच नाही करू शकत. तूच सांग मी काय करू. का सतत फोन करतोय? हा काही थांबणार नाही. मरू दे, मी नाही उचलणार याचे कॉल्स. माझा फोन का नाही उचलत आहे? पण मी सुद्धा असं ऐकणार नाहीये दिव्या. कुठली साडी निवडू? सगळ्याच छान आहेत. आत्ताच एवढ्या घेतल्यात, लग्नानंतर तर माहिती नाही किती येते. का सतत कॉल करतोयस चंदन? मी सांगितलंय तुला, मी बिझी ऑलरेडी. मी तुझेच फोन उचलत बसू का? अगं हो माहिती आहे. मी काय म्हणतोय ते ऐकून तर घे अगोदर. बोल लवकर, वेळ नाही माझा. वेळ तर काढावा लागेल तुला. का? अगं मी हे म्हणत होतो की मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये, एकदम अर्जंट. मी काय रिकाम टेकडी आहे का चंदन? तुला सांगितलेलं काम करत नाहीयेस, पण माझं लग्न ठरलंय आणि त्याची तयारी करणं गरजेचं आहे माझ्यासाठी.
अगं हो स्वीट हार्ट, मला माहिती आहे. मी आता येऊ शकत नाही, तू बघ तुझं काय ते. अगं राणी, तू सांगितलेली गोष्टच तर मला करायची आहे, त्यासाठीच तर बोलवतोय तुला. म्हणजे म्हणजे हे दिव्या बेब्स, आज मी तुला माझ्या आई वडिलांना भेटवायला घेऊन जाणार आहे. मस्करी करू नकोस हा चंदन. अगं राणी, खोटं नाही बोलते, अगदी तुझी शपथ, खरंच. काय करू आता? नाही गेले तर हा सतत फोन करून छळणार. त्यापेक्षा जाऊन बघते. दिव्या, ठीक आहे, येते मी. मला वाटलंच होतं तू येशील. आणि हा, छान तयार होऊन या. आज पहिल्यांदा तू तुझ्या सासू सासऱ्यांना भेटणार आहेस. वाट बघतोय. बाय. शिवा, तू बरी आहेस ना? शिवा, तुझं सगळ्यात जास्त प्रेम ना ह्या गाडीवर होतं. तू तू किती जीव लावला ह्या गाडीला? हो शिवा, जेव्हा आम्ही या गॅरेज मध्ये पहिल्यांदा आलो तेव्हा ही गाडी तू आम्हाला दाखवलीस आणि म्हणाली ही आपल्या पप्पाची गाडी म्हणून. शिवा, ही गाडी नाही ना तर तू नाही, आणि तुझ्याशिवाय ही गाडी नाही. शिवा, आपण काहीतरी दुसरा मार्ग काढूयात नाही यार. असा डिसिजन घेऊन काय होणार आहे? तुम्हाला काय वाटतं, मी विचार केला नाहीये का? दुसरं काहीच नव्हतं म्हणून हे केलंय, आणि मलाही वाईट वाटतंय. शिवा, आम्हाला सांग, तुझं सगळ्यात जास्त प्रेम ह्या गाडीवर की दिव्याताईवर? पप्पांनी जेव्हा चावी दिली ना या गाडीची माझ्या हातात, त्या दिवशी वचन पण घेतलं घराच्या जबाबदारीचं. आणि मला जबाबदारी सगळ्यात महत्वाची वाटते. बघ शिवा, घरी गरज आहे मान्य आहे, पण जेव्हा तुला गरज लागणार तेव्हा येणार आहेत काय घरची तुझ्यासाठी? बरोबर बोलतोय हा शिवा. तू तुझ्यासाठी काहीतरी करायला हवं ना. ए तुम्ही गप्प बसा रे. या गोष्टीचा विचार करून ना आधीच डोकं दुखतंय माझं. आणि झालंय आता, तो बाहेर येणार आहे काही वेळात गाडी घ्यायला. त्यामुळे मला माझं काम करू दे आणि तुम्ही तुमची कामं करा. तुमची खूप लाडकी होती ना गाडी, तिला तुम्ही खूप जपलात. जेव्हा तुम्ही मला ही गाडी दिली तेव्हा दिव्याला सांभाळण्याची जबाबदारी पण दिली, आणि आता मला ती जबाबदारी पार पाडणं खूप महत्वाचं वाटतंय. खरंच माझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये, पण मी प्रयत्न करीन. मी नक्की प्रयत्न करीन ती गाडी परत आणण्याचा. पण आत्तासाठी खूप मोठा वाला सॉरी. सॉरी. शिवा, शिव कुठे चालले? काही लोक शेवटची राईड घेऊन गाडी तशीच देऊन येते.
शिवा एकदा विचार कर ना परत एकदा. लक्ष्मण, ते ज्या लोकांना पत्रिका पाठवायच्या आहेत आणि मिठाईचे बॉक्स पाठवायचे ते कुणाकुणाला पाठवायचे हे सगळं क्लिअर आहे ना तुला? हो झालंय ना. आणि त्याच्यावर नोंदी करतायत की सुहासराव. हा सुहासराव. हा रमू, ते होईल सगळं, तुम्ही काळजी करू नका. गुड. नाही 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 मी एकही गोष्ट असं तुझी ऐकणारच नाही. पण ऐकावं लागेल तुला, हे सत्य आहे, मी हे करू शकतो. तू हे करूच शकत नाही, मला तू हे प्रूव्ह करून दाखव. मग ऑफकोर्स दाखवतो. अरे तुम्ही बोलत बोलत हॉल मध्ये आलात, हे लक्षात आलं का तुमच्या? चाललं काय? हा काय म्हणतोय की दिव्या वहिनीच्या नावाने 50 उखाणे असे घेऊ शकतो. बर. असे विषय काही नाही. मी त्याला तेच समजवते की उखाणा तयार करणं एवढं सोपं नसतं. पण हा तोच नाहीये बघा. सांगा तुम्हीच. काय आहे, सगळ्यांना अशा वेळेला आधीचं काहीतरी आठवत असतं म्हणून सगळे हसत असतात. तुम्ही का हसताय पण? सांगा सांगा आता. संपदा, अगं तुझ्या या बाबानं त्याच्या लग्नात असाच कॉन्फिडन्स दाखवला होता. मला अरे मी तर काय असे उघाणे बोलीन, पण जेव्हा उर्मिला समोर आली ना, यानं तिला बघितलं आणि मग याची जी काय तत्पप झाली आहे. नाही भाऊ, नाही असं काही नाही. अहो लग्नामध्ये असं होतं ना, म्हणजे आपण सगळे थकलेलो असतो, दिवसभराचे विधी असतात आणि होतं असं. थकल्यानंतर नाही जगात कुणालाच सुचत नाही भाऊ, म्हणून फक्त असं झालं होतं. तुम्ही नाही आपण आशू, मी तुझ्या बरोबर आहे, तू काय टेन्शन घेऊ नको. डन, डील आहे आपलं हे. ओके 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 फाईन. पण तू आता काही थकला वगैरे नाहीयेस ना? नाही का? मग म्हणून दाखव की एखादं उखाण. मला एक 50 म्हणतोय तर एक तर असंच. हो आत्ताच. अरे आत्ताच तर म्हणालास ना तुझी तयारी झालीये म्हणून. बघू हे एखादा उखाणा. ठीक, ओके रेडी. ऐका सगळे. लग्नाच्या या विश्वात आहे मी नवा. लग्नाच्या या विश्वात आहे मी नवा. डॅशिंग माझी बायको, नाव तिचं दिवा. दिव्या, दिव्या नाव तिचं दिव्या. वाह 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 आशू, वाह क्या बात आहे यार. बाजी मारलीस तू. हा म्हणजे थोडं आहे अजून त्याच्यात शिकण्यासारखं, पण ठीक आहे. काय काय बाजी काय मारली? हे काय, हे काय उखाणा झाला? नवा, दिव्या, हे असं नाही सांगणार. पण ठीक आहे आशू. जमेल 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 जमेल. नाही एकदा काकाची शिकवणी लाव, म्हणजे तू तुला शिकवेल का? आई, आजी, एक मिनिट. आई, आई लवकर बाहेर आहे. आई. अगं पण काय काय ग, काय झालं? हे घे. हे काय? हे पैसे आहेत, एवढे पुरतील ना लग्न होईपर्यंत? काय ग शिवा?
अगं कुठून आणलेस एवढे पैसे?